हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी क्लिनिंगपासूनच नेहमीप्रमाणे माझी सुरुवात झालेली आहे. तर स्वयंपाकाची कामे आवरली की मग क्लिनिंग जी आहे तर ती लगेचच मी करायला घेते. कारण की सकाळी सकाळी कसं आपला जो मूड असतो तो फ्रेश असतो आणि अशा फ्रेश मूडमध्ये कामे जर आवरायला घेतली ना तर कामे जी आहेत ती पटकन आवरली जातात. तर आता जो काही पसारा होता झालेला तो आवरायला घेतला. आता ही जी बाहुली दिसत आहे तुम्हाला कडेला पिंक कलरमध्ये, तर ती पालखीमध्ये घेतलेली होती जीविकाने आणि आम्हाला तर वाटलेलं होतं की तिची जी बाहुली आहे तर ती काही जास्त वेळ टिकणार नाही, कारण की त्याच्यामध्ये हवा भरलेली असते. त्याच्यामुळे असं वाटलं की इकडे तिकडे कुठे जर वाऱ्याने गेली तर मग ती जी आहे ती खराब होऊन जाईल. पण तसं न होता ती व्यवस्थित अशी अजून टिकलेली आहे आणि म्हणूनच मग तिला ती खेळायला फार आवडते. कारण की नवीन एखादी गोष्ट आणली की मुलांचं कसं असतं, जोपर्यंत हौस होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीसोबत ते कितीही वेळ खेळत बसतात आणि तिचं सुद्धा तसंच आहे. आता नवीन आणलेली आहे म्हटल्यावरती त्याच्यासोबतच तिचा जास्त वेळ जो आहे तर तो जात असतो. तर मग आता इथे ती हॉलमध्येच मी ठेवते, कारण की जर बेडमध्ये नेऊन ठेवली तर मग तिला आवडत नाही. तिचं असं असतं की स्कूलवरून आल्यानंतर पहिल्यांदा तिला तीच दिसली पाहिजे, म्हणून तिथं ठेवलेली आहे. त्यानंतर जो काही बाहुल्यांचा वगैरे पसारा होता तो लगेचच आवरून घेतला, कारण की कसं घरं वगैरे झाडायची म्हटलं तर मग पसारा जो आहे तो आवरून घेतला तर जो काही कचरा वगैरे असेल घरामध्ये तर तो पूर्ण निघून जातो असं मला वाटतं. त्याच्यामुळे कधीही घरं वगैरे झाडताना आधी जो काही पसारा वगैरे असेल तर तो सगळा मी आवरून घेत असते आणि त्याच्यानंतरच मग क्लिनिंग जी आहे तर ती करायला घेत असते. तर बाहेरची क्लिनिंग झाली की लगेचच आतमधली जी काही क्लिनिंग असते तर मग ती करायला घ्यावी लागते. तर आता बेडवरती थोडासा पसारा वगैरे झालेला होता तो सुद्धा आवरून घेतला आणि सोबतच जो बेड आहे तो सुद्धा झटकून घेतला, जेणेकरून मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा दिसतात. आणि मग जी काही आपली बारीक सारीक कामे असतात तर मग ती करायला घेतली. तर आता रोजच्या रोज बघा कपड्यांच्या घड्या वगैरे घालणं हे काम जे आहे ना ते आपलं रोजचंच असतं आणि पावसाळ्याचे दिवस म्हटलं की कपडे जे आहेत ते बिलकुल सुद्धा सुकत नाहीत. त्याच्यामुळे संध्याकाळी मग असंच फॅन खाली ठेवावं लागतं आणि त्यानंतर मग सकाळी उठल्यावरती जीविका एकदा स्कूलला गेली की त्यानंतर मग कपड्यांच्या घड्या वगैरे ज्या आहेत तर त्या मी घालायला घेत असते. तर आता ही जी कपडे आहेत ना बघा ती 2 दिवस बिलकुल सुद्धा सुकलेली नव्हती, कारण की बाहेर पूर्ण पावसाचं वातावरण होतं आणि थोडीशी अशी कपडे जी आहेत ती ओली वगैरे राहिली तर मग त्याच्यामधून सुद्धा असा जो वास असतो कुबट असा वास तर तो यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मग मी येत ना अशी तिथे फॅन खाली सुकत ठेवलेली होती. तर आता व्यवस्थित अशी सुकलेली होती म्हणून म्हटलं चला घड्या वगैरे घालून घेऊयात. आणि एकदा घड्या वगैरे घालून घेतल्या की मग लगेचच मी ती काय करते, ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये ते कपडे जे आहेत ते ठेवून देते. म्हणजे कसं एकतर प्रत्येकाला कोणती गोष्ट हवी असेल तर ती पटकन सापडतात सुद्धा आणि मग उगाचच इकडे तिकडे जो आहे तो कपड्यांचा पसारा होत नाही. त्याच्यामुळे ना जरी कितीही वेळ लागला कामं वगैरे आवरायला तरी सुद्धा येत ना मी काय करते, कपडे वगैरे जे आहेत ना तर ती पटकन कपाटामध्ये ठेवून देते. म्हणजे ज्याची त्याच्या रूममध्ये ज्याचे त्याचे कपडे ठेवले तर मग जरी कोणाला काही हवं असेल तरी सुद्धा ते पटकन सापडतात आणि मग आपल्याला सारखं जे आहे ते मग आवाज दिला जातो की ही कपडे कुठे आहेत किंवा हे सापडत नाहीये ते सापडत नाहीये. तर हे असं जे असतं ना ते प्रत्येकाच्याच घरात असतं की एखादी वस्तू सापडली नाही की मग सगळे जे आहेत ते आपल्यालाच आवाज देत असतात की हे कुठं आहे ते कुठं आहे, माझं हे शोधून द्या ते शोधून द्या असं चालू असतं. त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी आहेत त्या अशा व्यवस्थित ठेवल्या की एक तर घरामध्ये पसारा होत नाही आणि आपलं जे एक्स्ट्राचं काम असतं ना तर ते सुद्धा करायचं वाचतं. तर आता इथे येत ना काय केलं, किचन ओटा जो आहे तर तो सुद्धा क्लिनिंग करायला घेतला. ओटा जो आहे तो स्वच्छ असा धुवून घेतला आणि किचन ओटा जो आहे ना तो रोजच्या रोज व्यवस्थित असा क्लीन करून घेतला ना तर घरामध्ये जो आहे ना तो पसारा असा ओट्यावरती आपल्या दिसत नाही आणि पाहताना सुद्धा ते छान वाटतं. नाही तर बरेचदा कसं होतं की पूर्ण ओट्यावरती पसारा आहे आणि जर तो तसाच राहिला ना तर एकतर माशा वगैरे सुद्धा भरपूर होतात आणि मग ते दिसताना सुद्धा व्यवस्थित वाटत नाही. त्याच्यामुळे कधीही किचन ओटा जो आहे तर तो सगळ्यात आधी क्लीन करून घ्यायचा आणि रोजच्या रोज ही कामं जी आहेत ना ती करून घेतली ना तर ते आपलं घर जे आहे तर ते दिसताना सुद्धा छान स्वच्छ सुंदर आणि वातावरण जे आहे घरातलं तर ते सुद्धा प्रसन्न राहतं. तर आता बघू शकता तुम्ही माझा किचन ओटा जो आहे तो आवरून घेतलेला आहे आणि आता किचन बघा पाहताना सुद्धा किती छान वाटते पाहायला सुद्धा.
त्यानंतर मग बाहेर आले आणि बाहेरचं जे अंगण असतं तर ते सुद्धा मी रोजच्या रोज धुवून काढत असते. म्हणजे जर पाऊस वगैरे नसेल तर मग जे कंपाऊंड असतं तर ते मी रोजच्या रोज क्लीन करून घेत असते. आता कितीही क्लिनिंग केलं तरी सुद्धा बघा धूळ जी आहे ती आतमध्ये येतेच आणि पुन्हा कंपाऊंड जे आहे ते दुसऱ्या दिवशी आहे तसंच दिसायला लागतं. पण आता कसं आपलं जे मन आहे ते राहत नाही आणि ज्याला स्वच्छतेची आवड असते किंवा सवय असते त्याला तर मग या गोष्टी पाहिल्यानंतर असं होतं की कधी आपण ते एकदाचं क्लिनिंग करून घेतोय. तर आता सगळी कामं जी आहेत ती आवरलेली होती क्लिनिंगची. त्यानंतर मग म्हटलं चला आता जे कपाट आहे ते आवरायला घेऊयात. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की मी यांचं कपाट जे आहे तर ते आवरायला घेतलेलं होतं आणि आता यावेळेस म्हटलं माझं जे कबड आहे तर ते आवरून घेऊयात, कारण की भरपूरच कपड्यांचा जो पसारा आहे तर तो झालेला होता. आणि सध्या आम्ही बाहेर सुद्धा फिरायला गेलेलो होतो तर त्याच्यामुळे मग काय झालं होतं सगळे कपडे वगैरे जे आहेत ती वर खाली झालेली होती. कारण की बाहेर फिरायला वगैरे जायचं म्हटलं तर आपलं कसं असतं एक दिवसासाठी जरी आपण कुठे फिरायला गेलो ना तरी सुद्धा आपण जे आहेत ना तर ते बरेचसे कपडे जे आहेत ते सोबत घेऊन जातो. कारण की आपल्याला असं वाटतं की एकासोबत 2 ड्रेस आहेत ते कॅरी करावेत. कारण की कसं बाहेर गेल्यानंतर ना कधी पाऊस येईल किंवा काही गोष्टी होतील या गोष्टींमुळे आपण काय करतो 2 ते 3 जोड जे कपड्यांचे असतात ना तर ते आपण एक्स्ट्राच घेतो. तर आता इथे बघा कपाटामध्ये ना मी कपडे आवरत होते, म्हणजे पसारा जो होता कपड्यांचा तर तोच आवरायला घेतलेला होता. पण मला असा प्रश्न पडलेला होता की आता कपडे जे आहेत ते मी ठेवू कसे किंवा कोणत्या पद्धतीने ठेवू. म्हणजे बऱ्याचदा विचार केला की या पद्धतीने ठेवू किंवा अशा रीतीने ठेवावेत, पण तरीसुद्धा असं वाटत होतं की जागा जी आहे ती कपड्यांसाठी पुरणार नाही. आणि ट्रिपवरून आल्यानंतरनं सुद्धा कबड जे आहे ते मी ऑर्गनाईज केलेलं नव्हतं आणि कपडे भरपूर आहेत. म्हणजे साड्या वगैरे सुद्धा तितक्याच आहेत आणि ड्रेसेस सुद्धा तितकेच आहेत. त्याच्यामुळे ना कळतच नव्हतं की कुठे काय ठेवू. आणि एकदा तर आधी मी सामान जे आहे तर ते लावून घेतलं आणि पुन्हा जे आहेत ना तर ते एकावर एक ठेवल्यामुळे सगळं जे कपडे वगैरे होते ते पुन्हा खाली निसटले आणि मला पुन्हा ते आवरून घ्यावं लागलं. तर आता हे काही मी कॅमेरामध्ये एवढं असं शूट केलेलं नव्हतं त्याच्यामुळे ते काही तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं. पण तरीसुद्धा जसं मला जमेल तसं जे आहे तर ते मग मी पुन्हा व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि आपलं कसं होतं बघा कपाटामध्ये जर आपण एखादा ड्रेस वगैरे घ्यायला गेलो आणि तो जर व्यवस्थित नाही सापडला तर मग आपल्याला कसं होतं एकतर गोंधळल्यागत सुद्धा होतं आणि सोबतच मग थोडंसं वाईट सुद्धा वाटतं की जो ड्रेस आपल्याला वेअर करायचा आहे तोच नाही सापडला तर मग सगळी कपडे जी आहेत ती पुन्हा आपल्याला खाली घ्यावी लागतात. त्याच्यामुळे मग कसं होतं आपला वेळ सुद्धा जातो आणि ज्या गोष्टींसाठी आपल्याला बाहेर जायचं असतं तर ते काम सुद्धा आपल्याला पटकन आवरून जाता येत नाही त्या कामासाठी. त्याच्यामुळे मग काय केलं आधी सगळ्या साड्या वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या खाली घेतल्या. त्याच्यानंतर जे काही ड्रेसेस वगैरे होते ते सुद्धा बाजूला काढून ठेवले आणि फार तर फार बघा एक तासच म्हणावा लागेल. 1 तासामध्येच माझी ही जी सगळी क्लिनिंग होती ना तर ती आवरून झालेली होती. कारण की बरेचसे असे कपडे होते जे की व्यवस्थित अशा घड्या वगैरे घालूनच ठेवलेले होते. त्याच्यामुळे जो वेळ होता ना माझा कामाचा तर तो थोडासा वाचलेला होता. नाहीतर संपूर्णच कपडे जर विस्कटलेली वगैरे असतील ना तर मग काय होतं आपला वेळ जो आहे ना तर तो भरपूर जातो. आणि ज्या कपड्यांच्या घड्या वगैरे व्यवस्थित होत्या ना ते कपडे बिलकुल सुद्धा मी उलगडले वगैरे नव्हते की जसे होते तसेच व्यवस्थित ठेवून दिले. त्याच्यामुळे कसं झालं काम जे आहे ते माझं पटकन आवरलं गेलं आणि सकाळच्या क्लिनिंग बरोबरच मग हे जे काम होतं ना माझं ते सुद्धा आवरून झालं. तर आता यामध्ये ना जी न लागणारी साड्या वगैरे असतात किंवा ड्रेसेस वगैरे असतात ते सगळे मी साईडला काढून ठेवले म्हणजे ते कोणाला तरी देता येतील. आता मम्मीच्या इकडेच शक्यतो मी हे जे कपडे वगैरे असतात ना तर ते घेऊन जात असते. कारण की तिथे अशी बरीचशी जणं आहेत की जे दिलेले कपडे वगैरे वेअर करतात आणि मग ते असे घालून वगैरे सुद्धा पाहतात की त्यांना व्यवस्थित बसतात येत की नाही. त्याच्यामुळे छान वाटतं की आपण जे दिलेले कपडे आहेत तर ते आनंदाने वगैरे घालून पाहतात. त्याच्यामुळे मग दुसऱ्या वेळेस कधीही ज्यावेळेस मी क्लिनिंग वगैरे करायला घेते ना त्यावेळेस मग जीविकाचे असोत किंवा माझे कपडे वगैरे असोत मी तिकडेच देत असते. कारण की कसं कपाटात ठेवून सुद्धा ते काही आपण वापरत नाही. त्याच्यामुळे मग ते ठेवून तरी काय करणार असं बऱ्याचदा वाटतं. त्याच्यामुळे ना जेव्हा कधी मी क्लिनिंगला घेते ना त्यावेळेस मी अशी साड्या वगैरे म्हणा खराब झालेल्या किंवा ज्या मी वेअर करत नाहीत ते ड्रेसेस असतात ते सगळं जे आहे ना ते मी मम्मीकडे निघाले की मग तिकडंच ते देऊन येते. म्हणजे कसं होतं एकतर ते कपडे काही आपल्या वापरात तर काही येत नसतात पण जर कोणी घालत वगैरे असेल तर मग द्यायला काहीच हरकत नाही असं मला नेहमी वाटतं. त्याच्यामुळे जेव्हा कधी मी क्लिनिंग करायला घेते त्यावेळेस या ज्या गोष्टी असतात ना तर त्या मी लक्षातच
ठेवत असते. तर आता बघा सगळी क्लिनिंग जी आहे तर ती माझी व्हायलाच आलेली होती. म्हणजे साड्या वगैरे सगळ्या मी ठेवून दिलेल्या होत्या. आता थोडेफारच ड्रेसेस जे आहेत ते राहिलेले होते, म्हणून मग म्हटलं की चला आता बसूनच कपड्यांच्या घड्या वगैरे ज्या आहेत तर त्या घालायला घेऊयात. कारण की एकतर माझी तब्येत सुद्धा ठीक नव्हती, पण आता बरं वाटत नाही म्हटल्यावरती फक्त आपण झोपूनच नाही राहू शकत. कारण की कसं आपलं सुद्धा लक्ष जे आहे ते थोडंसं विचलित झालं तर मग आपल्याला सुद्धा बरं वाटतं. त्याच्यामुळे मग मी काही ना काहीतरी असं थोडंफार जे काम आहे ना तर ते करायला घेत असते, जेणेकरून आपलं सुद्धा माइंड जे आहे तर ते फ्रेश होतं आणि लक्ष जे आहे तर त्या दुसऱ्या गोष्टींकडे जातं. तर आता इथे सगळ्या कपड्यांच्या वगैरे घड्या ज्या आहेत त्या घालून घेत होते आणि फक्त आता ड्रेसेसच जे आहेत ना तर तेच राहिलेले होते. तर आता यामध्ये सुद्धा जे न लागणारे ड्रेसेस होते ते सुद्धा साईडला काढून ठेवले, किंवा जे डेली वेअरमध्ये यूज करते ते कपडे बाजूला केले. त्याच्यानंतर मग आपण येता जाताना कुठे बाहेर निघालो तर मग ते जे ड्रेसेस वेअर करते ते सुद्धा साईडला काढून ठेवले. असं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या करून ठेवल्या, म्हणजे कसं कुठे निघालं वगैरे लगेच तर मग ड्रेसेस जे आहेत ते मला पटकन सापडतील. तर आता जसं आपल्याला सोयीस्कर जाईल त्याच पद्धतीने आपण घरातला जे काही कपडे म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी असतात, तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपल्याला सोपं जाईल त्याच पद्धतीने आपण घरामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या व्यवस्थित अशा सेट केल्या पाहिजेत. म्हणजे कसं एकतर घरामध्ये पसारा होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माहीत असतं की आपण कोणती वस्तू कुठे ठेवलेली आहे किंवा कोणते कपडे आपण कुठे ठेवलेले आहेत. आणि जर आपल्याला या गोष्टी माहीत असतील ना तर मग ते घेताना सुद्धा आपल्याला सोपं जातं. त्याच्यामुळे ना जसं आपल्याला आवडतं किंवा ज्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो त्याच पद्धतीने मला असं वाटतं की आपण घरातल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मॅनेज केल्या पाहिजेत, जेणेकरून घरामध्ये पसारा सुद्धा होणार नाही आणि आपल्याला माहिती असतं की ही गोष्ट आपण इथे ठेवलेली आहे तर दुसऱ्या वेळेस घेताना मग ती आपल्याला पटकन सापडते सुद्धा. तर अशाच पद्धतीने मी नेहमी माझं जे कपाट वगैरे आहे ना तर ते आवरून घेत असते, जेणेकरून मला सोपं जाईल दुसऱ्या वेळेस कधी काही घ्यायचं म्हटलं तरी. तर आता इथे बघा फायनली सगळं जे होतं ना बेडवरती पसारा तो सगळा मी आवरून घेतलेला होता. आणि पसारा आवरता आवरता खरंच कधीतरी आपल्याला खूपच दमायला होतं. म्हणजे क्लिनिंग करताना तर असं वाटतं की ते पटकन होणार आहे, पण आता माझी तब्येत सुद्धा ठीक नव्हती त्याच्यामुळे मग थोडंसं दमल्यासारखं सुद्धा झालेलं होतं. आणि फायनली बघा तुम्ही आता इथे पूर्ण पसारा जो होता ना बेडवरचा तो सगळा मी आवरून घेतलेला होता. आणि मग एकदाचं असं वाटलं की चला झाली एकदाची क्लिनिंग, म्हणून मी असा सुटकेचा जो निश्वास होता तो टाकलेला होता. आणि मग फायनली सगळी क्लिनिंग जी आहे तर ती झालेली होती. तर आता सकाळी येत ना केस धुतलेली होती, त्याच्यामुळे येत ना जी काही पसारा वगैरे होता तो आवरायचा होता, त्याच्यामुळे येत ना केस काही विंचरलेलीच नव्हती. म्हणून मग म्हटलं की चला थोड्या वेळ केस जी आहेत तर ती व्यवस्थित वगैरे करून घ्यावीत. कारण की एकदा कामं वगैरे करायला घेतली तर मग आपलं या गोष्टींकडे जे आहे ना तर ते लक्ष जात नाही. आणि एकदा कामांची सुरुवात झाली तर मग आठवण सुद्धा राहत नाही की केस वगैरे विंचरायचे आहेत किंवा काही दुसरं काम जे आहे ते करायचं आहे. तर आता केस सकाळीच वॉश केलेली होती, त्याच्यामुळे सुकलेली सुद्धा नव्हती, तर त्याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा सुद्धा होता. म्हणून मग म्हटलं चला फॅन खाली जे आहे ते थोडा वेळ बसावं आणि त्यानंतर मग म्हटलं आपली जी काही कामे आहेत राहिलेली तर मग ती आवरून घ्यावीत. आता दुपारचं जेवण वगैरे जे आहे तर तेच करायचं होतं आणि त्याच्यानंतर मग भांडी वगैरे क्लीन करून मग म्हटलं आपलं निवांत दुपारी व्हिडिओ जो आहे तो एडिटिंग करायला घेऊयात. तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते. आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.